हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. अतिशय पौष्टिक असे आज मी बनवते आहे फुटाण्यापासून लाडू. इथे मी फिके फुटाणे घेतलेले आहेत. फिके फुटाणे म्हणजे ज्याला मीठ वगैरे काहीच नाहीये असे. एक मिठाचे, एक हळदीचे असे वेगवेगळे फुटाणे मिळतात. त्यापैकी हे अगदी साधे फुटाणे आहेत. त्याला काहीच लावलेलं नसतं, पण अगदी छान मस्त असे मोठे मोठे आहेत. तर त्याचे सालं मी काढून घेते. त्यासाठी मी एका नॅपकिन मध्ये त्याला ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला चोळून घ्यायचं, म्हणजे त्याची सालं अलगद निघतात आणि फुटाणे तुटत नाही. एक 2-5 मिनिट मी याला अशा पद्धतीने एकमेकांवरती घासले नॅपकिन मध्ये. त्याचे सालं व्यवस्थित असे बाजूला झालेले आहेत. सगळे सालं खाली गेले. आता आपल्याला एका प्लेटमध्ये घेऊन हे सालं पाकडून घ्यायचे. त्यासाठी मी येथे ताटामध्ये याला शिफ्ट केलेलं आहे. थोडेसे घोळवून पाकडून त्याचे साली अशा पुढे काढून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित सगळ्या साली साफ करून घ्यायच्या. आता इथे सगळ्या साली व्यवस्थित काढलेल्या आहेत. मी वाटीभर फुटाणे घेतलेले आहेत. एकाच वाटीच्या मापाने बाकीच्या वस्तू घ्यायच्या सगळ्या. मिक्सर मध्ये शिफ्ट करते आणि त्याची पावडर करून घेते. थोडंसं पल्स मोडवर फिरवल्यासारखं करायचं, म्हणजे आतमध्ये भांड गरम होऊन ते चिटकत नाही. आता ज्या वाटीने मी फुटाणे मोजले होते त्याच वाटीने एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मंद गॅसवरती कढईमध्ये ती मी भाजून घेते. अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी येथे मी तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप. त्यातलं मी थोडं थोडं करत पूर्ण रेसिपीमध्ये एवढं तूप वापरणार आहे. तर थोडंसं तूप टाकून मी गव्हाचं पीठ थोडंसं भाजून घेते. गॅस थोड्या वेळातच मी लगेच बंद केला, कारण तूप टाकल्यावरती पीठ करपण्याची शक्यता असते. त्यामुळे मंद गॅसवरती किंवा अगदी गॅस बंद करून टेम्परेचर नॉर्मल करून त्यावरती हे पीठ भाजून घ्यायचं. मस्त असा सुवास सुटला की त्यामध्ये मी आता गूळ पावडर ऍड केलेली आहे. आता सेम वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे. गुळाची पावडर आहे ही. 1 वाटीपेक्षा पण कमी आहे ही पावडर. आता आपली फुटाण्यांची पूड 1 वाटी झालेली आहे जवळपास. गव्हाचं पीठ सुद्धा 1 वाटी झालेलं आहे आणि त्याच्यासाठी 1 वाटीला पण कमी गुळाची पावडर घेतलेली आहे. जर तुम्ही गूळ वापरणार असाल तर अर्धीच वाटी गूळ वापरा, कारण की गूळ थोडा गोड असतो आणि पावडर थोडीशी गोडीला कमी असते. त्यासाठी मी येथे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आणि 1 वाटीला कमी असं घेतलेलं आहे. हे बंद आहे. बंद गॅसवरतीच मी हे मिक्स करते, कारण की कढई आणि पीठ गरम आहे. त्यामध्ये हा गूळ आपला जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यातले छोटे छोटे जे गाठी सारखं झालेलं असतं ते मोडून घ्यायचं. आता हाताला सोसवेल इतपत टेम्परेचर आहे याचं. असंच टेम्परेचर ठेवायचं. गूळ, फुटाण्यांची पावडर आणि गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये तूप टाकून आता आपण हे परतत आहोत. हाताला बघा आता सोसवेल असं टेम्परेचर झालं की त्याला मिक्सर मध्ये टाकायचं. आता इथे पूर्णपणे थंड नाहीये, गरमच आहे, पण खूप गरम नाही. बघू शकता मस्त असं हवेदार टेक्स्चर झालेलं आहे पिठाला आणि असं त्याला थोडीशी बाइंडिंग आहे, पण अजून थोडीशी बाइंडिंग याला आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी मी याला सगळं बाउलमध्ये किंवा कटोऱ्यामध्ये शिफ्ट करून घ्यायचं. गरम असल्यामुळे त्याची अशी गाठ बनते. आता थोडंसं तूप टाकायचं त्यामध्ये. असं हाताने भरपूर वेळ असं चोळून चोळून घ्यायचं याला. नुसतं मळल्यासारखं नाही करायचं, तर असं प्रॉपर चोळून त्याला असं लागलं पाहिजे तूप. थोडंसं गरम आहे हे, गरमच ठेवायचं ते. आता हे उरलेलं सगळं तूप मी यामध्ये टाकते आणि परत जरा चोळून चोळून घे. मस्त तूप असं मुरवायचंय त्याच्यामध्ये आपल्याला, जेणेकरून पिठाला छान अशी बाइंडिंग येते. बस छान असं आपलं रवेदार मिश्रण तयार झालेलं आहे लाडूसाठी. तुम्हाला वाटत असेल याची चव बेसनाच्या लाडू सारखीच लागेल, काय फरक झाला बेसनाचे जे लाडू करतो आपण त्यामध्ये आणि यामध्ये? शेवटी फुटाणे म्हणजे पण हरभरेच. पण तसं नाहीये. फुटाणे भट्टीतनं भाजलेले असतात, त्याला खूप छान एक वेगळी चव असते. आपण बेसन पीठ गॅसवर कितीही भाजलं तरी त्याची आणि याची टेस्ट सेम येत नाही. अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पहा. गूळ फुटाणे आपल्याला माहितीच आहे शरीरासाठी चांगले असतात आणि गव्हाचं पीठ पण आहे त्यामध्ये, त्यामुळे अगदी पोटभरी सारखं होऊन जातं. ते मुलांना आवडतात. छान असे बांधले जातात. बघू शकता तुम्ही व्यवस्थित असे बांधलेले आहेत. व्यवस्थित असे छान दिसतात. साधी सोपी पौष्टिक अशी रेसिपी आहे. नक्की घरी ट्राय करून पहा. अगदी 5-10 मिनिटातच हे लाडू बनतात, पण खायला खूप छान चवदार लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. इतरही आमचे व्हिडिओज बघा. सोप्या सोप्या छान छान रेसिपीज आहेत. शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा. फोडून पण दाखवते मी. मस्त आतमधलं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता. छान असं त्याला मॉइश्चर पण आहे. नक्की घरी ट्राय करून पहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.